नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी रंजना होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर सकाळची वेळ आहे, रोजच आपल्याला पोळी भाजी बऱ्याचदा खावीशी वाटत नाही. तर मंडळी, आजची खूप सोपी रेसिपी आहे. गव्हाच्या शेवया मी आज बनवणार आहे गरमागरम. तर रेसिपी छोटीशी आहे, संपूर्ण बघा. माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत. एखादी रेसिपी तुम्हाला जरूर आवडू शकते. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, जरूर चेक करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बघा, इथे शेवया बनवण्यासाठी मी ह्या घरी बनवून घेतलेल्या शेवया इथे घेतलेल्या आहेत. गव्हाचं ओलीव करून त्याची रवा बाजूला काढून आणि राहिलेल्या पिठीच्या ह्या शेवया बनवून आणल्या जातात मशीनमधून, त्या ह्या शेवया आहेत. तर ह्या जेवढ्या प्रमाणामध्ये मला करायच्या आहे तेवढ्या प्रमाणामध्ये मी इथे घेतलेले आहे. इथे मी गॅसवर ठेवलेलं आहे पाणी. तर मंडळी, मी बरेच ठिकाणी असं बघितलेलं आहे की खूप सारं पाणी टाकलं जातं. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये शेवया उकळून घेतात आणि त्यानंतर शिवाय एखाद्या चाळणीमध्ये परत त्या टाकतात आणि ते पाणी टाकून दिले जातं. तर मी तसं करत नाही. मी पाणी प्रमाणामध्ये घेते. जेवढ्या प्रमाणामध्ये माझ्या शेवया असेल त्यानुसार मी इथे पाणी घेतलेले आहेत. आता बघा, हे एवढ्या मोठ्या शेवया माझ्या आहेत. तर तिथे मी 2-2.5 ग्लास मी पाणी घेतलेलं आहे. फक्त तेवढ्या 2.5 ग्लासामध्येच मी त्यातले एक थेंबही पाणी बाजूला काढणार नाही आहे आणि त्याच्यातच मी ह्या शेवया इथे बनवणार आहे. मोकळ्या सरसरीत शेवया होतात ह्या. फक्त बनवण्याची थोडीशी ट्रिक आहे, तर ते मी इथे दाखवणार आहे की शेवयांमधलं पाणी काढलं नाही तरीसुद्धा शेवया चिकट होत नाही आणि त्याचा स्वाद चांगला लागतो. त्यातलं संपूर्ण ते सत्व बाहेर जातं असं मला वाटतं, म्हणून मी तसं करत नाही. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही जसे तुमची पद्धत आहे तशीही करत राहिले तरी पण हरकत नाही, पण ह्या पद्धतीने एखाद्या वेळेला नक्की करून बघा. तर पाणी बघा, इथे आपलं आता खळखळ आपल्याला उकळून घ्यायचं आहे. 1 टीस्पून मी घातलेले आहे पाण्यामध्ये तेल. पाण्याला आपली चांगली उकळी येऊ द्यायची आहे. झाकण ठेवू आपण, पटकन पाण्याला उकळी येईल. खळखळून पाण्याला उकळी आली, यामध्ये घालायच्यात आपल्याला शेवया. हे बघा, तुम्हाला पाण्याचा अंदाज इथे आलाच असेल की मी शेवया टाकल्यानंतर हे बघा, अगदी शेवयांच्या लेव्हलला हे पाणी आहे. 2.5 ग्लास फक्त मी इथे पाणी घेतलेलं आहे. शेवया भरपूर आहेत, अगदीच कमी नाही आहे. तर इथे ट्रिक अशी दाखवणार आहे की ह्या पाणी आपल्याला काढायची गरजही पडत नाही आणि शेवया आपल्या खूप छान, स्वादही चांगला लागतो. त्यातलं सत्वही बाहेर जात नाही आणि शेवयासुद्धा मोकळ्या सरसरीत होतात. तर इथे बघा, शेवया टाकून झाल्यानंतर खळखळून उकळी आपल्याला येऊ द्यायची आहे. ते भरकन वर जातं, त्यामुळे आपण एकतर गॅसजवळ उभं राहूनच हे काम करायचं आहे. एकदम पटपट वरती जातं ते. तर कमी गॅसवर करा किंवा फुल गॅसवर करायचं असेल तर तिथे मात्र तुम्हाला लक्ष ठेवून तिथे चमचा घेऊन आणि त्याला खालीवर करायचं आहे. हे बघा, मस्त उकळी आलेली आहे. हे बघा मंडळी, मी आता गॅस कमी केलेला आहे. 1 मिनिट सुद्धा झालेला नाहीये आणि ह्याच्यात तुम्ही पाणीही बघू शकता, भरपूर आहे अजून. पण नंतर हा भात तयार झाल्यानंतर तेही तुम्हाला दाखवणार आहे की याच्यामध्ये पाणी आहे की नाही. मी जवळून तुम्हाला इथे दाखवते. हे बघा, एवढेच आपल्याला इथे उकळ घ्यायची आहे. आणि आता मी इथे गॅस हे बघा बंद केलेला आहे. संपूर्ण गॅस मी बंद केला आणि यावरती ठेवायचं आहे झाकण. आणि 2 ते 3 मिनिट आपल्याला हे झाकण काढायचं नाहीये. 1 मिनिटाभरातच आपल्या शेवया होतात. खळखळ पाण्यामध्ये उकळल्यानंतर अजिबात चिकट होत नाहीत, बिलकुल चिकट होत नाही. तो भात तुम्ही अगदी थंड झाल्यानंतर खूप वेळानंतर खाल्ला तरी सुद्धा भात चिकट होत नाही. तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा. तर 2 ते 3 मिनिटांनी आपण हा भात कसा झाला ते मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. बघा, 2 मिनिट झालेले आहे. फक्त इथे चमचा फिरून तुम्हाला इथे दाखवते. मोकळा सरसरीत हा भात झालेला आहे. कारण आपण फक्त 1 उकळी ती पाण्यामध्ये घेतलेली आहे. खूप जास्त मात्र जर का तुम्ही उकळ्या घेतल्या 2-3 जास्त वेळ ठेवलं तर मग मात्र तुमचा हा भात चिकट होऊ शकतो. पण आता बघा, एकदम उकळा भरभरीत हा भात झालेला आहे. एकही थेंब त्याच्यामध्ये पाणी राहिलेलं नाही. तर ह्या पद्धतीने नक्की एखाद्या वेळेला शेवयाचा भात करून बघा. इथे आपला शेवयाचा भात तयार झालेला आहे. आता ह्याच्याबरोबर खाण्यासाठी आपल्याला लागणार आहे दूध गरमागरम
तूप आणि आवडत असेल तर तुम्हाला गूळ वगैरे, तर हे या भाताचं कॉम्बिनेशन आहे. तर आता मी इथे दूध गरम करायला ठेवते. इथे आपला भात खाण्यासाठी तयार आहे. यामध्ये गरमागरम दूध, तुम्हाला आवडत असेल तर याबरोबर गूळ घालून मंडळी ह्या पद्धतीने गूळ, तूप आणि भात करून बघा. या पद्धतीने नक्की करून बघा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला विसरू नका. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.